नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आज या सेशनमध्ये आपण इंग्लिश स्पीकिंगच्या म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी ज्या तुम्हाला महत्वाच्या रोजच्या वापरातल्या ज्या वाक्यरचना आहेत त्याच वाक्यरचनांचा आपण आज सराव घेणार आहोत. सराव म्हणजे इन द सेन्स तुम्हाला लिहून देणार आहे मराठीत आणि इंग्लिशमध्ये. तुम्ही लिहून घ्या आणि त्या वाक्यरचनांचा तुम्ही म्हणजे पाठ करून त्याचा सराव करा. म्हणजेच काय की तुमच्या जिभेला त्याचं वळण पडेल. आणि हो, माझा ग्रामरचा चॅनल आहे, त्यावर फक्त ग्रामर रिलेटेडच मी फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो. नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं त्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट म्हणजे त्याची संपूर्ण माहिती. बघा, पहिली जी वाक्यरचना आहे, तू मला विचारायला हवं होतं. काय? तू मला विचारायला हवं होतं. इंग्लिशमध्ये कसे होणार? यू शूड. शूड पाहिले तुम्ही. शूडचा अर्थ काय होतं की झालं पाहिजे. म्हणजे यू शूड आस्क म्हणलं तर काय, तू विचारलं पाहिजे. आणि विचारायला हवं होतं किंवा पाहिजे होतं म्हणलं तर काय, या शूड नंतर तुम्हाला हॅव घ्यायचंय. यू शूड हॅव आस्क्ड मी. म्हणजे तू मला विचारायला हवं होतं. तू जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती. बघा, याचं हवं होतं आणि पाहिजे होतं ह्या शूड हॅवचे दोन अर्थ होतात. काय? हवं होतं आणि पाहिजे होतं. त्याच्यानंतरची वाक्यरचना बघा, तू जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती. यू should have taken more care. त्याला मीटिंगला बोलवायला नको होतं. म्हणजेच ह्याचं जे निगेटिव्ह आहे, हवं होतंच ते नको होतं. बघा, ही should not have called for a meeting. म्हणजेच काय, त्याला मीटिंगला बोलवायला नको होतं. काय? त्याला मीटिंगला बोलवायला नको होतं. बघा, ह्याच्यानंतरची वाक्यरचना, मी तुला मदत केलीच असती. काय? मी तुला मदत केलीच असती. आय वुड हॅव हेल्प यू. काय? मी तुला मदत केलीच असती. आता इथं काय आले? वूड. आता फक्त वूडचा जर वापर म्हणला, वूडचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे तुमचा भूतकाळ आणि एक म्हणजे भविष्यकाळ. भूतकाळामध्ये काय की तुमची जी क्रिया एकापेक्षा जास्त वेळा घडलेली आहे आणि तुम्ही आताच्या घडीला म्हणताय, जसं की मी याआधी मुंबईला जात असे. म्हणजे पूर्वी मी मुंबईला जात असे, म्हणजे आय वुड गो टू मुंबई, म्हणजे तो भूतकाळाचा वापर. आणि दुसरं म्हणलं तर आय वुड गो टू स्कूल, म्हणजे मी शाळेला जाणारच. म्हणजे निश्चयात्मक त्यातनं तुम्हाला दर्शवलं जातं काय, त्याचे भाव. आलं लक्षात? आता इथं वुड नंतर काय आलं? हॅव. तर मग त्याचा अर्थ काय होईल? आय वुड हॅव हेल्प यू, म्हणजे मी तुला मदत केलीच असती. त्याच्यानंतर पहा, तुझ्याशिवाय मी थंडी आणि भुकेने मरून गेलोच असतो. बघा, विदाउट यू आय वुड हॅव died of cold and hunger.
म्हणजे तुझ्याशिवाय मी थंडी आणि भुकेने मरून गेलोच असतो. बघा, ह्या वाक्यरचना लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. त्यानंतरची पहा वाक्यरचना. तू त्याला निमंत्रण देण्याची गरज नव्हती. म्हणजे तुला त्याला निमंत्रण देण्याची गरज नव्हती. आपण म्हणतो ना की तू त्याला कशाला बोलवतोस, आहे की नाही, त्यासाठी आमंत्रण दिलं, म्हणजे त्याला बोलवण्याची काही गरज नव्हती इन द सेन्स. बघा, ती वाक्यरचना तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बनवणार. यू नीड नॉट हॅव इन्व्हायटेड हिम. काय, यू डिड नॉट हॅव इन्व्हायटेड हिम म्हणजे तू त्याला, म्हणजे तुला त्याला निमंत्रण देण्याची गरज नव्हती. तुला तिथे जाण्याची गरज नव्हती. काय, तुला तिथे जाण्याची गरज नव्हती. म्हणजेच यू नीड नॉट हॅव गॉन देअर. त्यानंतर पहा, तो आपली मदत करू शकला असता. तो आपली मदत करू शकला असता. ही कुड हॅव हेल्प अस. आता कुडचा आपण वापर पाहिलेला आहे या आधीच्या सेशन्स मध्ये. कुडचा अर्थ होतो की करू शकला किंवा शकलो. फक्त कुड, ओनली कुड, राईट. आता इथं कुडच्या नंतर काय आले, हॅव. आता कुड हे कॅनचं काय आहे, कॅन हे वर्तमानकाळी रूप आहे आणि हे त्याचं कुड हे भूतकाळी रूप आहे. लक्षात ठेवा, करू शकलो फक्त कुडचा अर्थ. जर त्याच्या पुढे जर तुम्ही हॅव लावलं तर मग त्याचा अर्थ होतो काय, करू शकलो असतो. म्हणजे तो आपली मदत करू शकला असता. म्हणजे ही कुड हॅव हेल्प. तुला गोळी लागू शकली असती. म्हणजेच द बुलेट कुड हॅव हिट यू. म्हणजेच काय की तुला गोळी लागू शकली असते. तू माझ्यासाठी थोडं थांबू शकला असता. म्हणजेच पहा, यू कुड हॅव वेटेड अ लिटिल फॉर मी. म्हणजे तू माझ्यासाठी थोडं थांबू शकला असता किंवा थोडा वेळ थांबू शकला असता. तुला काही पुस्तके विकत घ्यावी लागू शकतात. तुला काही पुस्तके विकत घ्यावी लागू शकतात. म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये यू मे नीड टू बाय सम बुक्स. म्हणजेच तुला काही पुस्तके विकत घ्यावी लागू शकतात. तुला कम्प्युटर विकत घ्यावा लागू शकतो. म्हणजेच काय, याची मी इंग्लिशमध्ये वाक्यरचना, यू मे नीड टू बाय म्हणजे बी यू बाय, खरेदी करणे, बाय अ कम्प्युटर. म्हणजेच काय, तुला कम्प्युटर विकत घ्यावा लागू शकतो. तुला मॅनेजरशी बोलावं लागू शकतं. बघा, या वाक्यरचना आपल्या रोजच्या वापरातले. तुला मॅनेजरशी बोलावं लागू शकतं. म्हणजेच पहा, यू मे नीड टू टॉक टू द मॅनेजर. काय, यू टॉक टू द, म्हणजे यू मे नीड टू टॉक टू द मॅनेजर. म्हणजे तुला मॅनेजरशी बोलावं लागू शकतं. बघा, वाक्यरचनेमध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.